आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे नेबळट, काय काय नेबळट, ती नटवी काय सुचत असते का तुम्हाला? राजा राणी सारखं वागा असं सांगते का? नाही, असं काय बी नाही. असं नाही तसं नाही, समधी नाटकं कळतात मला तुझी बर का. हे बघ, माझ्या सत्याशी प्रेमानं वागायचा आणि त्याला तुझ्या बाजूनं करायचा अजिबात प्रयत्न करू नकस. तू आणि तुझी ती फुकटी आत्या आमची प्रॉपर्टी लुबाडायला बघताय ना. उगा माझ्या सत्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करू नका, नाहीतर पोलिसात जाऊन तक्रार करीन. आणि सांगेल का माझं उधार घेतलेले पैसे अजून पण दिले नाहीत म्हणून. आणि हे बी सांगेल का कशी फसवणूक करून माझ्या लेकाच्या गळ्यात पडली ते. आणि ते बी सांगेल का ही आमच्या संपत्तीवर दावा करते म्हणून. आणि ही जी काय वर्दी घालून माग करतीस का नाही तू, हीच वर्दी त्या स्टेशनात समद्यांमोर उतरवीन. आणि आमच्या संपत्तीवर कसा दावा करतेस की नाही ते बी सांगत. आणि ही समदे पुरावे गोळा करायला मला जरा वेळ लागणार नाही. ठावे ना तुला त्या रुपलीच्या केस मध्ये असं असं सोडवलं माझ्या सत्याला मी काय. तेव्हा मी काही बी करू शकते. फक्त नाव लक्षात ठेवायचं, माया सुर्वे. एकच घाव आणि गावभर धाव. माझ्या सत्याशी प्रेमानं वागायचा आणि त्याला तुझ्या बाजूनं करायचा अजिबात प्रयत्न करू नकस. उगा माझ्या सत्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करू नकस, नाहीतर पोलिसात जाऊन तक्रार करीन. मी सत्याला मुठीत धरून ठेवते. असं का वाटतंय मम्मी साहेबांना? म्हणजे आता आम्ही भांडण टाळून नीट बोललेलं पटतच नाही का त्यासनी? नुसता गोंगाटच करत बसायचं का? काय बी कळना झाले. चांगलं वागलं तरी बी वाईट आणि असं बी वाईट. वाळक्याने एवढा रातच्याला कशाला फोन केलाय? बोल वाळक्या. मॅडम, एक खोकडं गावलंय बघा. गाडा नाही पण हे बी चालेल. काय किंमत आहे? रक्कम विचारली त्याला मी, थोडी कमी करील म्हणतोय, पण तेवढी तरी मॅनेज करावी लागेल. हार्ड पेमेंट आहे, केल्याशिवाय देणार नाही म्हणतोय. समजा सेटअप पकडून 25,000 म्हणतात. 25,000 म्हणजे लय होतात बघ वाळक्या. एवढे पैसे आणायचे कुठनं? मग काय करायचं मॅडम आता? दुसरीकडे शोधूया की. आणि तिथं बी नाही गावलं तर मग थांबूया जरा, कारण एकाच झटक्यात एवढे पैसे देणं शक्य नाही बघ. मॅडम मग कसं होणार माझं आणि पप्प्याचं? होणार, सगळं नीट होणार. तू लोड नको घेऊ. ठेवते फोन. बरं मॅडम. आई म्हणते पैशापेक्षा माणसं महत्वाची, पण आता माणसं जपायलाच पैसा लागतोय आणि तोच नाही माझ्याकडे. सत्या काय बी म्हण, तात्या साहेबांचा लय तुझ्या विश्वास आहे ना, डोळं झाकून तुझ्या विश्वास ठेवते. आता बघ एवढी मोठी जबाबदारी पण तुझ्यावर दिल्या, 500% गॅरंटी देऊन सांगतो तुझ्यासाठी काहीतरी करणार ते चांगलं. सोनं करणार तुझं बघ.
ते काय ते तात्यासाहेब बघतील, पण सध्या ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करत आहेत आणि मला त्यात मदत करता येते, यातच मी समाधानी आहे बघ. हे वाळक्या इकडे कुठं निघालायस? घरला. अरे वाळक्या नावासारखाच एकदम वाळक्या झालायस बघ. बुट्टा खाणार काय? नाही दादा नग, तुम्ही खावा. काय रे कुठं निघाली? सॉरी, पप्पा जेलमध्ये गेलाय, तू बाहेर आलायस. तुमच्यात काय स्पर्धा लागल्या काय? कोण जेलमध्ये जास्त दिवस जात ती? नाही दादा, पप्प्यासोबत लय वाईट झालं. अरे होणारच होतं, मस्तीच आहे त्याला तेवढी तर. पाकिट मारायची हाऊस आहे ना, घे म्हणा आता बक्षीस. सत्या तुला सांगतो किती वेळा त्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे असलं धंदा सोड, चांगला काय तर कामा धंद्याचं बघ. अरे ऐकतच नाही बी येणं ती. नाही नाही, आता जेलमध्ये टाकलंय ना तेच बरं आहे. आता सुधरल तर जरा. पण दादा यात त्याची बी काय चूक आहे, त्याची परिस्थिती तशी आहे ना, आणि तो मुद्दाम थोडीच करतोय. पण सत्य दादा, तुला मंजू मॅडम बोलल्याच असतील ना? नाही नाही, आमच्यात एवढं बोलणं नाही होत. म्हणजे पोलीस स्टेशन मधलं एवढं बोलणं नाही होत. काय झालंय? काय नाही दादा, मंजू मॅडमला पप्प्याची आई आजारी आहे ते कळलं, आणि त्याची मजबुरी बी कळाली. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की स्वतःच्या पैशातून पप्प्याला चहाचा गाडा टाकून द्यायचा. आणि तुम्हाला सांगतो, आज तर मला घेऊन समजा बाजार फिरल्यात. गावली का टपरी मग? कशाचा गावतोय, पण मला नाही वाटत मंजू मॅडमला पप्प्याला मदत करता येईल. का? काय झालं? अहो दादा, किमती कायच्या काय वाढल्यात गाड्यांच्या, ते ऐकून माझ्या कानाचे पडदे फाटलेत. आणि मंजू मॅडम म्हणतात प्रत्येकाला सुधारायची संधी दिली पाहिजे, आणि शेवटी समजा येऊन पैशापाशी धाडतं ना. हा ते बी आहे रे, पैशाशिवाय काय चालतच नाही तर. पण मंजू मॅडमनी माझ्यावर आणि पप्प्यावर विश्वास ठेवला, हेच नाही आमच्यासाठी. नाही तर आमच्या सारख्याला कोण सुधारायचा चान्स तरी देतं का? वाळक्या एक काम कर, तुझ्या वाघमारे मॅडमना फोन कर आणि सांग की काम होते म्हणून, आणि मी सांगतो तसंच सांग. चालतंय की, मी या लगेच कळवतो. हा पण ऐक, मी मदत केली अजिबात तुझ्या वाघमारे मॅडमना सांगू नको, नाहीतर त्यांना आवडायचं नाही. ठीक आहे दादा. आणि हे धर, मी 10 मिनिटात लगेच येतो. मलमा आलोच. ये वय दादा. चला. बया 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 बया, जेव्हा बघाव तेव्हा भेंडी मेथी भेंडी मेथी. अख्ख्या साताऱ्यात भेंडी मेथी शिवाय दुसरं काय पिकतच नाही वाटतं. पावसा पाण्याचं दिसाय ती जरा भज बिज तळावून नाही तर काय, तसलं काय नाहीच. स्वतःच्या जिभेचे चोचले स्वतः पुरवावेत ना माणसानं, कशाला दुसऱ्याच्या जीवावर बसून खायचं. काय डीजे? एकदम परफेक्ट बोललीस बघ तू आमरे. मम्मी जा भजत, आणि माझ्यासाठी बटाट्याची तर. हा आता ती बी मीच करवी, एकतर दिसभरात मला जरा बी उसण मिळत नाही. जेव्हा आम्हाला कोणाचा फोन आला. हॅलो, हा बोलतोय काय? कधी? अहो नाही होय, असं कसं अचानक? गावाकडचे आजोबा. हे बधीर, त्यासनी जाऊन खबरीत झालं, आणि आजोबा अहो पण असं कसं करू शकता तुम्ही? अव कशा पायी गळा काढताय? काय झालंय ते तर सांगा. माझं एटीएम कार्ड ब्लॉक केलं यांनी. नाही नाही ऐका, काय काय होईल का नक्की? कधी? आता? हा मला सांगतो की. हा घ्या लिहून 98. कसला नंबर आहे? हो आत्तोबा, अहो ओटीपी येतो, तो असा कुणाला पण सांगायचा नसतोय. माझं कार्ड ब्लॉक केलंय त्यांनी. अहो आत्तोबा,
ह्या प्रोसेस बँकेत जाऊन करायच्या असतात. बँकवाले असं फोन करून ओटीपी कुणाला पण मागत नाहीत. वय का? पप्पा दॅट फोन गिव्ह मी. म्हणजे फोन मला द्या इथं. हा 1 मिनिट पोरग बोलतोय माझं. हॅलो, हाऊ यू डेअर टू मिस माय डॅड? एका बुक्कीत दात पाडेन. नॉट ओनली दॅट ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, विजिटिंग कार्ड. अरे तुलाच ब्लॉक करीन तिथे येऊन. डीजेशी बोलतोय तू. डीजेशी लफडा तर करीन ना वाकडा. अरे माझी मामे बहीण पोलीस आहे, पोलीस. शट द फोन. आधीच केलंय वाटतं. पोलिसाचं नाव ऐकल्यावर फोनच ठेवून दिला. घाबरला मला. खरंच कार ब्लॉक करून मला लुगडलं असतं तर. अबो, घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून होतात 1000 रुपये. राहिले एवढे. यातनं मम्मी साहेबांचे पैसे देऊन टाकते. म्हणजे एकदा तर काय तो हिशोब क्लिअर होऊन जाऊ दे. अर पप्प्याला गाडा घेऊन द्यायचं होतं. त्याचं काय करायचं आता? अगं बाई, आला वाटतं. वाघमारे, हा जेवणार नाही? नाही, जरा गडबडीत आहे, निघतो. बोल वाळक्या. मॅडम गाडा मिळाला, काम झालं. आता मॅच होणार इंटरपुरंतर. काय? अरे काय बोलतोयस? जरा नीट बोल की. अहो एक माणूस भेटलाय, समजा रेडी करून देतोय बोललाय. अरे पण पैसे? अहो पैशाची अजिबात काळजी करू नका. जस जशी कमाई होईल ना तस तसं पैसे दे बोललाय. लईच भारी काम केलेस बघ. तू एक काम कर, उद्या येताना पप्प्याला बी घेऊन. होय, आलोच मी पप्प्याला सकाळ सकाळी घेऊन. चल ठेवते. चला, यांचं आयुष्य तरी मार्गी लागलं म्हणायचं. हे बघ बलमा, फक्त निवडणुका तोंडावर आहेत म्हणून नाही, तर लोकांना आनंद झाला पाहिजे अशी तयारी करूया. असं मग आपण काम करू, 2 हिरोईन बोलू, अख्खा साताराचं बघत राहायला पाहिजे. काय म्या हे का पे हिरोईन बोलवत्यात. उगाच पोरांना नाही तर नाद लावू नको. अरे देवाचा कार्यक्रम आहे, त्यात असली नाटकं नको. त्यापेक्षा आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ठेवू. हा, हे पण बेस्ट आहे. हो, काय झालं? काय झालं याला? सत्यादादा, तुम्हीच समजावं आता त्याला. आतापर्यंत तंबाखू आणि सिगरेटच व्यसन होतं त्याला. आता त्याही पुढे गेलाय तो. नुसता ढिम्म पडलेला असतोय बघा. कोणी काय बोलतंय याचं भान सुद्धा नसतं त्याला. हे बघ, हे कसली नशा केली सर? बोलली का चुकी? बोल की सत्या.
लईच गांगारलं तर. पण असली घाण कोणी करत असेल साताऱ्यात. ए उठ इकडे बघ. ए कुठं आणतोस यो माल? बोल की कुठं आणतोस माल यो? ए आता बोलतोस का काय आला चिमण्या उडवून तुझ्या? बलमा थांब, तो नाही सांगायचा, आपल्याला शोधायला लागेल. एक काम कर, याच्या मित्रांना विचार, म्हणजे आपल्याला जरा अंदाज येईल. जो कोण असेल का नाही त्याला हुडकून त्याच्यात झांजाचा वाजवतो. सत्यादादा, वाचवा माझ्या पोराला. काय करताय तुम्ही? घाबरू नका. हे पोरांना जो कोणी नादाला लावतोय ना त्याला लवकरच हुडकून काढेन मी. शब्द आहे सत्याचा. एका व्यसन मुक्ती केंद्रात बी माझी ओळख आहे, ह्याला पण तिथं टाकू. लवकरच सुधारल. तुम्ही काळजी करू नका. उपकार होते बघाले. भाऊ मावशी, उपकार कसलं त्यात? तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं बरं होईल. बलमा, पोरा लाव कामाला. जो कोणी या पोरांना नादाला लावतोय ना त्याचा कार्यक्रम फिक्स केल्याशिवाय आता शांत नाही बसायचं. काय घोलप, कसली गर्दी जमवली? अहो आपल्या मंजूनं पप्याला जीवदान दिले. पप्याला जीवदान म्हणजे? जीवदान म्हणजे अहो ह्यो पप्या आहे ना, तो एक नंबरचा अट्टल चोर आहे. पण मंजूनं त्याला सांगून समजावून सुधरवलाय. आता तो नेक आणि इमानदार आयुष्य जगायचं म्हणतोय, पण त्याला नोकरी लागत नाही. मग मंजूनं त्याला ही चहाची टपरी टाकून दिली. अरे वा मंजू, उत्तम बरं का. गुड वर्क. खरं म्हणजे पोलिसांचं हेच तर काम असतं. आपण फक्त गुन्हेगारांना, चोरांना पकडणं एवढं पुरेसं नाहीये, तर त्यांना सन्मार्गावर आणणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि ते काम तू केलेस मंजू. गुड वर्क, कीप इट अप. आणि आपण सगळ्यांनी मंजूकडनं हे शिकलं पाहिजे. येते का लक्षात? पण चोरांनी हेच विकून खाल्लं तर नाही, म्हणजे काही सांगता येत नाही ना. इथेच अड्डा बिड्डा टाकून बसतील. बरोबर आहे. अगं ते पुढचं पुढे बघू. सध्या प्रयत्न करायला काय हरकत आहे? होय वाघमारे, नाही हे सगळं उभं करायला लय पैसे लागले असतील ना. आपल्या पगारात तर काय भागणार नाही एवढं. मग पैसे ते आता वाळक्यानं मॅनेज केले, म्हणजे जसजशी कमाई होईल ना तस तसं फेडतो म्हणलाय ते. पप्या आला. चल स्टॉप आला, उतर. वाळक्या कुठं आणलं रो मला, तू सांग तरी. अरे तू चल की बाबा, चल. अरे वाळक्या मला सांग कुठं आणली. मामा तुम्ही जावा. अरे काय मस्करी लावली. उग पट्टी काढल्या सत्या दादाची कानाखाली बसायची. अरे नाही काय होत, तुला काही एवढा विश्वास नाही होय? वाळक्या तुला बोगद्यातल्या गणपतीची शपथ आहे. मला खरं सांग, इथं तुडवायला घेऊन आलाय ना? खरं सांग. अरे पप्पा तू कशाला घाबरतो रे? पोलीस आहेत आपल्या सोबत. अयो पोलीस, माझा एन्काउंटर करू नका. मला माफ करा, मी नाही परत करत. माझा एन्काउंटर करू नका साहेब. हो साहेब, माझा एन्काउंटर करू नका. मी सगळं सोडतो साहेब. साहेब माफ करा मला. सगळं सोडलं साहेब. एन्काउंटर नको. ए वाळक्या, अरे काढपट्टी त्याची. अयो मंजूताई बी आहे वय इथं? होय आहे, मी इथंच. वाळक्या, अरे काढपट्टी. नाही नाही मॅडम, अजून एक माणूस यायचा बाकी आहे.
त्यो मेन आहे. अयो अजून कोण येणार आहे? आता कोण येणार आहे? अहो मॅडम, तुम्हाला काल बोललो नव्हतो का, ज्या माणसामुळे समजा मॅनेज झालंय तो यायचा राहिलाय. अगोदर नाही नाही म्हणत होता, पण मी असलंय हट्ट केला. तू इथं काय करतोस? हे बघ, पप्प्याला हात लावू नको हा. का तुझं दुसरं काहीतरी काम आहे? मारू नका. माफ करा, मी नाही परत करत तसं. मारू नका हो, सोडा की गरीब आहे. ए पप्प्या, रमीच आहे. वाळक्या, पट्टी काढ त्याची. होय दादा.